गाईस, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या कोल्हापुरातलं शाहू पॅलेस। तर चला, तर हा आहे शाहू पॅलेसचा रोड। तर आपल्याला पुढे जायचं आहे। तर इथे तुम्हाला दिसणार मेन एंट्री इथे आहे, हा गेट आहे, बघू शकता तुम्ही। आणि राईट साइडला तुम्हाला इथे तिकीट काउंटर दिसेल। तर पूर्ण माहिती मी देणार आहे तुम्हाला की तिकीट किती आहे, टायमिंग काय आहे, ॲड्रेस कुठे आहे। तर चला, व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत। तर असा 1 किलोमीटरचं अंतर आपल्याला आज जायचं आहे आणि भरपूर इथे गर्दी आहे, बघू शकता। सध्या थंडीचे दिवस, हिवाळा असल्यामुळे पर्यटक ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये येतात आणि लहान मुलांच्या पिकनिक्स देखील चालू आहेत। तर हा आहे सर्कल, इथून तुम्हाला राईट साईडला ओळायचं आहे। तर बघा, आता आपल्याला आत जायचं आहे। तर मेन दरवाजा हा आहे, इथून तुम्हाला गेल्यानंतर आत तुम्हाला दिसणार आहे शाहू पॅलेस। तर थोडंसं अंतर आहे, आपल्याला आत जायचं आहे आणि भरपूर मोठं आहे। तर पिकनिकसाठी भरपूर गर्दी आहे, बघू शकता। लहान लहान मुलं, स्कूलचे पिकनिक चालू झालेले आहे आता थंडी क्रिसमसमुळे, तर भरपूर गर्दी आहे। पर्यटक देखील आलेले आहेत। सध्या सुट्टीचं वातावरण असतं, क्रिसमसमुळे 10-15 दिवस सुट्टी असते, तर गर्दी भरपूर असते। पर्यटक भरपूर येत असतात कोल्हापूरमध्ये। तर एक बघण्याचा स्पॉट म्हणजे आपलं शाहू पॅलेस एक छान आहे कोल्हापूरमध्ये आल्यानंतर। आणि बघू शकता, इथे छान असा गेट केलेला आहे लाकडाचा आणि वरती अशा वेली सोडलेल्या आहेत, फार छान दिसतं आणि खूपच छान वाटतं इथं आल्यानंतर। आणि हे बघू शकता तुम्ही, एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला माती दिसेल। तर आधी इथे माती नव्हती, जे आधी आली असतील त्यांना माहीत असेल। तर इथे आधी गवत होतं, जसं क्रिकेट ग्राउंडवरती गवत असतं, ग्रास असते, तसं छान हिरवळ होतं, सर्व गवत होतं। खरं आता परत दुसऱ्यांदा काम चालू केलेलं आहे आणि थोड्या दिवसांनी काम पूर्ण होईल आणि परत तुम्हाला इथं असं हिरवगार दिसेल सर्व काही। तर आता पुढे जाऊया, बघूया। ते छोटंसं स्विमिंग पूल टाईप आहे, ह्याच्यामध्ये कमळ आहेत। तर आहेत का नाही कमळ, आपण बघूया। तर चला, तर असं छान असं छोटंसं स्विमिंग पूल टाईप आहे हे बघा। तर इथे कमळाच्या कळ्या दिसतील तुम्हाला, अजून कमळ उमललेलं नाहीये, अशा छोट्या छोट्या कळ्या आहेत, असं छान दिसते। तर पुढे बघूया आपण काय काय आहे। तर इकडे आहे शाहू पॅलेस। तर शाहू पॅलेस हे तुम्हाला आतून बघायचं असेल तर तिकीट काढून आपण आत जाऊ शकतो। आतमधला व्हिडिओ शूट करण्यासाठी परमिशन नाही आहे, म्हणून मी तुम्हाला बाहेरूनच दाखवत आहे। आणि आतमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत बघण्यासाठी, जसे की शाहू महाराजांची वस्त्र, त्यांचे कपडे, त्यांचे शस्त्र, तलवारी, बंदूक आणि ते प्राणी ज्यांनी ते शिकार केले होते ते देखील तुम्हाला इथे बघायला भेटतील। भरपूर काही बघण्यासारखं आहे, माहिती घेण्यासारखं आहे। तर एकदा नक्की व्हिजिट करा। आणि तिकीट आणि वेळ सांगतेच मी तुम्हाला। तर एवढं मोठं हे शाहू पॅलेस आहे, बघू शकता, अगदी सुंदर। आणि त्यांची जी वंशावळ आहे, म्हणजे जे शाहू महाराजांची आत्ताची जी पिढी चालू आहे ती वरती राहते, फर्स्ट फ्लोअरवरती। आणि ग्राउंड फ्लोअरला पूर्ण त्यांनी असं म्युझियम टाईप बनवलेलं आहे, सर्व काही आपल्याला तिथे बघायला भेटेल। त्यातल्या त्यात मी तुम्हाला दाखवते थोडंफार, मला जितकं बाहेरून कव्हर करता येईल तितकं मी तुम्हाला दाखवते इथे काय काय आहे। तर बघू शकता तुम्ही। तर राईट साईडला इथे तुम्हाला तोफ दिसेल, 2 तोफ आहेत आणि ते एंट्री आहे, मेन दरवाजा त्यांचा जाण्यासाठी। आणि हे जे म्युझियम आहे खाली, त्याची एक्झिट इथे आहे, तुम्ही बघू शकता। तर इथून तुम्ही बाहेर पडायचं म्युझियम बघितल्यानंतर, आणि एंट्री तुम्हाला मी पुढे दाखवतेच। तर इथे तुम्हाला दिसेल बघा, ही आहे एंट्री। तर इथून एंटर व्हायचं आहे। तर तिकीट वगैरे आपण जे काढले असतील ते इथे आपल्याला द्यायचे आहेत। चप्पल आपण बाहेरच काढायची आहे आपली। आणि आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे, म्हणून आपण बाहेरूनच मी जितकं होईल तितकं शूट केलेलं आहे। तर आतमध्ये भरपूर काही बघण्यासारखं आहे। जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगितलं काय काय आहे, त्याच्या व्यतिरिक्त देखील भरपूर काही आहे बघण्यासाठी। तर मी सस्पेन्स ठेवते, तुम्ही एकदा नक्की कोल्हापुरात आलात तर व्हिजिट करू शकता। आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर मला राईट साईडला इथे दिसला असा छोटासा किल्ला बनवला होता, आपला पन्हाळगड। तर असा सुंदर पन्हाळा किल्ला बनवलेला आणि सर्व काही बारीक सारीक गोष्टी ज्या पन्हाळ्यावरती आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये कव्हर केलं होतं, अगदी सुंदर दिसत होतं। हे देखील मी रेकॉर्ड केलं आहे। त्याच्यानंतर आता आपण शाहू पॅलेस बघितला आहे, त्याच्या समोर एक छोटंसं कॅन्टीन आहे, तिथे तुम्हाला किरकोळमध्ये चहा पाणी नाश्ता खायला भेटतो। तर तिथे मी तुम्हाला आता घेऊन जाते, जर तुम्हाला भूक वगैरे लागली तर तुम्ही इथे कॅन्टीनमध्ये खाऊ शकता। तर चला,
तर आतमध्ये तर तुम्हाला काय अलाउड नाही आहे खाण्यापिण्यास, पण इथे छोटंसं कॅन्टीन केलेलं आहे, अगदी छान आहे, मोठं आहे. बाहेर असं बसायला तुम्हाला चेअर वगैरे दिलेले आहेत आणि इथे तुम्ही चहा नाश्ता करू शकता. तर वेगवेगळे रोज आयटम्स असतात इथे खाण्यासाठी. तर मी किरकोळमध्ये चहा घेतलेला आहे, थंडीमध्ये म्हटलं चहा पिऊया आणि चहा पीत मी थोडा टाईम इथे स्पेंड केला. अगदी छान वाटलं मला आणि चहा देखील अगदी सुंदर होता, मस्त होता, चवीला एक नंबर होता चहा. तर इथं बसून निवांत असं खुर्चीवरती तुम्ही एन्जॉय करू शकता. थंडीमध्ये तर फार मजा येते आणि वातावरण पण खूप छान आहे आणि मागे बघू शकता तुम्ही अशी मस्तपैकी झाडं देखील आहेत, अगदी सुंदर वाटत होतं. आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला काय दाखवणार आहे पुढे सांगतेस. तर आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि तुम्हाला मी दाखवणार आहे इथे थोडे प्राणी आहेत, जसं की हरण आहे आणि शहामृग, बदक, मोर भरपूर असतात इथे. तर हे बघू शकता असं छान त्यांना कंपाऊंड केलेलं आहे आणि ह्याच्या मागं छोटंसं असं तळं आहे. तरी बघा हरिण दिसते का तुम्हाला. तर आतमध्ये असं कंपाऊंड आहे, 2 असे कंपाऊंड, नंतर एक गेट आहे, त्याच्यानंतर अशी छोटीशी तुम्हाला हरण दिसेल. अगदी सुंदर सुंदर हरिण, हरणीची पिल्लं तुम्हाला इथं बघायला भेटतील. भरपूर मोठ्या प्रमाणात इथे हरण आहेत आणि मोर देखील भरपूर आहेत. शाहू पॅलेस आतमध्ये आहे आणि बाहेर खूप मोठा असा आवार आहे. तर इथे भरपूर प्राणी आहेत आणि त्याच्या पलीकडे छोटंसं असं तळं आहे आणि लहान मुलांसाठी इथे अशी टांगा गाडी देखील आहे. तर घोड्याची एखाद्याला फेरफटका मारायचा असेल तर इथे तुम्ही असं फिरून येऊ शकता, खूप मोठा आहे. तर मी तुम्हाला आता हरण एकदम क्लिअरली दाखवणार आहे. तर गेटच्या बाहेरून जास्त आपल्याला स्पष्ट हरण बघायला भेटत नाही, खरं असं वरती असं छत केलेलं आहे. तर इथे तुम्ही वरती येऊन बघू शकता, भरपूर अशी हरण तुम्हाला आता स्पष्ट बघायला भेटतील आणि मोर देखील भरपूर असतात. खरं आता थंडीमुळे कुठे गायब झालेत काय माहीत, की ते भरपूर मोर असतात. तुम्हाला मोरांचा आवाज सारखा ऐकायला येईल, मियाव मियाव करून. तर बघा हरणं अगदी सुंदर दिसत आहेत, इतकं छान वाटतंय आणि पावसाळ्यात तर एकदम भारी वाटतं, एकदम हिरवं असतं इथे, हिरवळगार. तर मी आता दुसऱ्या साईडला आलेली आहे, राईट साईडला बघू शकता. शाहू पॅलेसच्या पुढे तुम्हाला असं दिसेल बास्केटबॉलचा ग्राउंड आहे, भरपूर फिरण्यासाठी आहे. तुम्ही गोल असं जसं रस्ता फिराल तसं तुम्हाला बरंच काही बघायला भेटेल. आणि आम्ही जरा थोडंसं पुढे गेलोत तर बघू शकता अगदी शांत वातावरण आहे, अगदी छान वाटतंय आणि फिरण्यासाठी भरपूर काही इथे आहे. दिवस मावळत आहे आणि सीन पण छान दिसत आहे. ह्या साईडला देखील एक गेट आहे. तर आपण पुढे जाऊन आता बघणार आहोत. तर इथून सरळ गेल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला दिसेल तर इथे गाड्या ठेवलेल्या आहेत शाहू महाराजांच्या, त्यांची जी पिढी आहे त्यांच्या इथे मस्तपैकी गाड्या आहेत भरपूर प्रमाणात. आणि इथे पुढे गेल्यानंतर तुम्हाला असं जंगल टाईप दिसेल, मोकळं वातावरण आहे आणि त्याच्या पुढे शाहू विद्यालय आहे, छत्रपती शाहू विद्यालय, एक मोठी शाळा आहे इथे, एकदम सुंदर स्कूल आहे. तर हे बघू शकता तुम्ही. तर ही आहे सुंदर अशी स्कूल, अगदी छान आहे. तर इकडे आल्यावर भरपूर काही बघण्यासारखं आहे. आणि ही बघा शाळा, ही अशी शाळा आहे, खूप छान शाळा आहे, छत्रपती शाहू विद्यालय. आणि ह्या स्कूल बसेस आहेत. तर आता तुम्हाला मी सांगणार आहे वेळ काय आहे, तुम्ही किती वाजूपर्यंत येऊ शकता. तर ह्याची वेळ आहे सकाळी 9:15 वाजता चालू होतं आणि 5:30 वाजता संध्याकाळी बंद होतं. तर ही आहे वेळ. आणि तिकीट पण तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघू शकता हे आहे तिकीटचा चार्ट. 20 रुपये पासून इथे तिकीट चालू होतात. तर एकदा नक्की विजिट करा. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.